शरद पवार गटाचे काही खासदार हे नॉट रिचेबल असल्याचंही म्हटलं मला वाटत नाही. काल सगळे खासदार मी पवार साहेबांच्या बंगल्यावर पाहिले, मी स्वतः पाहिले. काही लोकांनी अजूनही लाज शिल्लक ठेवल्याचं मला त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेईमानी करतात असं मी समजतो. प्रयत्न चालू आहे, मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न एकाच वेळेला सुरू असेल ही दुधारी तलवार आहे. पण हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही, राहील असं मला वाटत नाही. प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. तुम्ही प्रत्येक या जगामध्ये असे जे राज्यकर्ते हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीनं झाला. मग हिटलर असेल, असद असेल, सद्दाम हुसेन असेल, इदी अमीन असेल, सगळ्यांचाच अंत शेवटी लोकांच्या हातून होतो आणि यालाच मी लोकशाही मानतो. पण राऊतसाहेब, जशी शरद पवारांच्या पक्षात अस्वस्थता आहे तसं म्हटलं जात आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे. तसली काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यासाठी, कारण भाजपच्या नेत्यांकडून दावे आहेत की काही महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. बघा, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे. पैसा नाही, काळा पैसा, ब्लॅक मनी, लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे पोलीस, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत. त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे दावे करू शकतात. या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजप आम्ही 15 मिनिटात खाली केला असता. काय, या यंत्रणा जर आमच्या हातामध्ये असताना तर इतकंच कशाला, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून गेलेले असतील, मोठे मोठे नेते. तर या गोष्टी आम्हाला सांगू नका. माझ्यासारखा माणूस आहे ना, कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही सगळं भोगून पक्षामध्ये तुरुंगवास भोगले, मारामाऱ्या केल्या, सगळं रक्त सांडलंय, रक्त पाहिलंय. आता आम्ही सभ्य झालेलो आहोत. जोपर्यंत सभ्य आहोत तोपर्यंत आम्ही सभ्यतेनं राहू. महाराष्ट्राच्या मुळावर याचा प्रयत्न करा. तर पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये आहे. आणि त्या 105 हुतात्म्यातला पहिला हुतात्मा संजय राऊत असेल महाराष्ट्रासाठी. राऊतसाहेब, महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी या एकत्रितपणे किंवा तुमचा पण तुमचा हट्ट काय आहे? स्वबळावर शिवसेना आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही. भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही. या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत. त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं. म्हणजे स्पष्ट असं समजायचं का की शिवसेना युबीटी, मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था, आम्ही कोणताही निर्णय घेताना आम्ही 3 पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. हे पण तुम्हाला मी सांगतो. आम्ही जो निर्णय घेऊ कोणताही, तो घेताना शिवसेना, माननीय उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, माननीय शरद पवार साहेब आणि काँग्रेस, 3 पक्ष एकत्र बसूनच आम्ही सगळे निर्णय घेऊ. चिंता नसावी. बोलिये. मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे उद्या, पण अजूनही शिंदे शिवसेना, अजित पवार यांचा एनसीपी अस्वस्थता दिसते. खातं आपल्याकडे असावं, विशेषतः गृहमंत्रीपद. काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं, अँब्युलन्स ठेवल्या पाहिजे. आसपास रुग्णवाहिका ठेवा, अनेकांना धक्के बसणार. शिंदे नाराज आहेत असं म्हटलं जात आहे. बघा, शिंदेच्या नाराजीला कोण विचार? शिंदे यांचा आनंद किंवा शिंदे यांची नाराजी हा विषय आता दिल्लीसाठी संपलेला आहे.
हे सगळी कळसूत्री बावली आहे. अजित पवार असतील, शिंदे असतील, त्यांचे लोक असतील, हे गुलाम आहेत आणि गुलामानं बंडाची भाषा करायची नसते. हे डॉक्टर आंबेडकरांचं फार मोठं तत्वज्ञान आहे. गुलामानं आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे, ती यांच्याकडे नाही. हे डरपोक लोक आहेत. आप अभी पूछे क्या है? वन नेशन जो है इसको पारित कर दिया है। लगातार इस पर जो है बात की जा रही थी, इस तरीके से मुद्दे जा रहे थे कि जल्दी से पारित किया जाएगा। और देखिए, ये जल्दबाजी है, उस बारे में कोई ठीक से संशोधन या रिसर्च नहीं किया है। मोदी जी हमेशा अपने मन की बात बोलते हैं,